नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचे बोल कबड्डी या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे। प्रो कबड्डी पर्व 11 मध्ये 28 डिसेंबर रोजी आपल्याला दोन धमाकेदार सामने पाहायला मिळाले। चला तर या दोन्ही सामन्यांविषयी सविस्तर माहिती घेऊया। बोल कबड्डी, आपली माती, आपला खेळ, आपला वारसा। मंडळी, झालेल्या पहिल्या सामन्यामध्ये आपल्या सांघिक खेळाच्या जोरावर यूपी योद्धा संघाने जयपूर पिंक पॅन्थर संघावर 33-29 असा अवघ्या 4 गुणांनी विजय मिळवला। यूपी योद्धा संघाकडून सुमित सांगवान 5 टॅकल पॉइंट, भवानी राजपूत 8 रेड पॉइंट यांनी जबरदस्त खेळी करत आपल्या संघाला एक विजय मिळवून दिला। तर जयपूर पिंक पॅन्थर संघाकडून अर्जुन देशवाल 5 रेड पॉइंट, लकी शर्मा 4 टॅकल पॉइंट यांनी चांगली खेळी केली, पण ते आपल्या संघाला पराभवापासून वाचवू शकले नाहीत। झालेल्या पहिल्या सामन्यामध्ये सुमित हा ड्रीम 11 गेम चेंजर या पुरस्काराचा मानकरी ठरला, तसेच हितेश हा टॅकल ऑफ द मॅच या पुरस्काराचा मानकरी ठरला। मंडळी, झालेल्या दुसऱ्या सामन्यामध्ये तेलुगू टायटन संघाने यू मुंबा संघावर 35-41 असा 6 गुणांनी विजय मिळवला। तेलुगू टायटन संघाकडून विजय मलिक 10 रेड पॉइंट, सागर 5 टॅकल पॉइंट यांनी जबरदस्त खेळी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला। तर यू मुंबा संघाकडून मंजित दया 7 रेड पॉइंट, सोमबीर गोस्वामी 5 टॅकल पॉइंट यांनी जबरदस्त खेळी करत सामन्यात चांगली रंगत आणली होती, पण ते आपल्या संघाला पराभवापासून वाचवू शकले नाहीत। झालेल्या दुसऱ्या सामन्यामध्ये विजय मलिक हा ड्रीम 11 गेम चेंजर या पुरस्काराचा मानकरी ठरला, तर सागर हा टॅकल ऑफ द मॅच या पुरस्काराचा मानकरी ठरला। मंडळी, झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये तुम्हाला कोणत्या खेळाडूने सर्वात जास्त प्रभावित केले कमेंट करून नक्की सांगा। मंडळी, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तसेच कबड्डी क्षेत्रातील सर्व माहिती आपल्या मराठी भाषेमध्ये मिळवण्यासाठी आमच्या बोल कबड्डी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।